नमस्कार, मी रिंकी आणि आज आपण बनवणार आहोत ढोकळा. तो कसा बनवायचा तो मी तुम्हाला दाखवते. चला तर मग त्याला साहित्य काय काय लागेल ते मी तुम्हाला दाखवते. हा आहे बेसन. आपल्याला बेसन लागणार आहे. त्यासाठी त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. मी मिनिमम 2 वाट्या घेतलेल्या आहेत भरून, ते पण. आणि थोडासा लिंबाचा रस लागेल, अर्ध्या लिंबाचा घातला तरी चालेल. आणि हे 2 वाट्या साखर आणि हे पाणी, आणि आपल्याला थोडंसं मीठ लागणार आहे, हळद लागणार आहे आणि मिरच्या लागणार आहेत. आपण कृतीला स्टार्ट करूया. मी पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण घालणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बेसन आपण ऍड करूया. तर त्यामध्ये मी साखर टाकते. तुम्ही ती गरजेनुसार साखर टाकू शकता. मी मिरच्या ऍड करते. मिरच्या तुम्हाला पाहिजे तेवढ्या गरजेनुसार तुम्ही टाका. आणि लिंबाचा अर्धा कप मी रस टाकून घेते. त्यानंतर आपण थोडीशी हळद टाकणार आहोत. हळद थोडीच टाका, त्याचं प्रमाण कमी असेल तर चांगलंच आहे, पण मी टाकते जराशी. आणि थोडंसं मिठाचं प्रमाण जरा कमीच टाका. हे सगळं आपण ऍड केलेलं आहे. थोडं पाणी घालून अशा प्रकारे ढवळून घेतलेलं आहे. ढवळून का घेतलं, कारण आतमध्ये जर काही गठळ्या असतात तर त्या मोडून जातात म्हणून. तरी पण आपण मिक्सरला लावणार आहोत, कारण मिक्सरला लावल्यानंतर आतमध्ये जे काही आपण मिरची किंवा साखर जी टाकली आहे ती चांगल्या प्रकारे मिक्स होणार. त्याच्यासाठी आपण याला मिक्सरला लावून घेऊ. झालेलं आहे. आता मी ओपन करते. हे बघा, छान अशा प्रकारे आपण मिक्सरला लावून घेतलं. आता मी एक बाउल घेते आणि त्या बाउलमध्ये हे मिश्रण हे करते, ओतते. इनो ऍड करणार आहोत. इनो किंवा बेकिंग सोडा पण तुम्ही ऍड करू शकता, पण खास करून मी इनो ऍड करते. कारण इनो यासाठी ऍड करतो कारण ढोकळा मस्त छानपैकी फुगतो म्हणून. घेतलाय आणि त्या बाउलला थोडंसं मी तेल लावते. तेल का लावलं जातं, कारण तो चिपकता कामा नाही म्हणून. मग आता मी ह्याला सगळ्या पूर्ण असं तेल लावून घेता, किंवा त्याची काही आवश्यकता नाहीये, हे टाकलं तरी चालेल. आता मी झालेलं आहे बेटर करून. आता मी हे डायरेक्ट कुकरला लावणार आहे. त्यानंतर हा 15-20 मिनिटानंतर कुकरचं ढाकण लावून घेऊया. याला आपण रब्बल आणि शिट्टी ही लावलेली नाहीये. का, कारण त्याच्या आतमध्ये जी वाफ आहे ती हे होऊ नये म्हणून आपण रब्बल काढलेली आहे. शिट्टी पण लावायची नाही, फक्त हा ढाकणच ठेवायचा आहे. आणि 15 ते 20 मिनिटाच्या आचेवरती आपल्याला हा ठेवायचा आहे. अशा प्रकारे गॅसची फ्लेम मी जरा स्लोच करते. स्लोच आहे तरी पण मी अजून स्लो केलेली आहे. आणि अशा प्रकारे 15 ते 20 मिनिटं हा आपला ढोकळा आतमध्ये शिजणार आहे. मी इथे एक भांडं ठेवलं आहे. आता मी गॅस ऑन करून घेते. आता मी गॅस ऑन केलाय, त्याच्यावरती भांडं ठेवते. त्यानंतर मी यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे. जास्त नाही, थोडंसं टाकायचं. हे तेल जसजसं हे होईल त्यानंतर आपण मोहरी ऍड करते. मोहरी फटफटत आलेली आहे. त्यानंतर आपण जे हे काही मिरच्या आहेत त्यामध्ये टाकून द्यायला. मिरच्या 4 ते 5 टाका, कारण तिखट व्हायला पाहिजे म्हणून. त्यानंतर आपण कढीपत्ता ऍड करणार आहोत त्यामध्ये. मला लहानपणापासून खूप आवडतं. मी एकदाच बघितलेला युट्यूबवरती आणि तशा प्रकारे मी हा ढोकळा असा खमंग असा बनवते. आपण त्यामध्ये साखर ऍड करूया. साखर खूप ऍड करावी लागणार, कारण साखरच जास्त लागते ढोकळा बनवण्यासाठी, कारण साखरेचाच पाक असतो तो. त्यामुळे ढोकळा खूप छान असा हे होतो. ते पाणी ऍड करणार आहे, कारण पाणी हे बघा असं मी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. फायनली आपला ढोकळा अशा प्रकारे झालेला आहे. आणि तो बेकही झालेला आहे, कारण मी चाकूच्या सहाय्याने जर हे असं डीप केलं तर आपल्याला कळतं. जर लागत असेल चाकूला तर तो बेक झालेला नाही. पूर्ण चाकूला असं चिकट झालेलं नाहीये. त्यामुळे हा आपला ढोकळा फायनली शिजला. याच्या अशा प्रकारे स्लाइस करून घेते. हे बघा केलं होतं ते ह्याच्यावरती टाकूया. मी डायरेक्टच टाकते. मम्मीला आमच्या खूप ढोकळा आवडलेला आहे. मम्मी एक तू ट्राय कर आणि मला सांग कसा झालाय तो. सांगतो का आणि खाऊन तरी बघू. मस्त मेरी गुड ना. छान झालेला आहे असं मम्मी सांगते. जाते आपल्या पप्पाजींसाठी. पप्पाजी टेस्ट करा आणि सांगा कसा झालाय तो. खात आहे, कसे झाले. आपली रेसिपी आजची तयार झालेली आहे.